रामलिंग इथल्या डोंगराला रविवारी संध्याकाळी अचानक आग लागली। त्यामध्ये वृक्षसंपदेसह गवताचं मोठं नुकसान झालंय। शिवाय सरपटणारे प्राणी, पशुपक्षी यांनाही आगीची झळ बसली। ही आग लागली की कुणी लावली याबाबत मतमतांतर आहेत, पण काही माथे फिरू आणि विघ्नसंतोषी लोकांमुळेच असे प्रकार घडत असल्याचं बोललं जातंय। हातकणंगले तालुक्यातील आळते जवळच्या माणगाववाडी हद्दीतील रामलिंग डोंगराला रविवारी संध्याकाळी भीषण आग लागली। या आगीचा वणवा लांबूनही दिसत होता। सुमारे 2 ते 2.5 तास पेटलेल्या डोंगराचं भयानक दृश्य दिसत होतं। या आगीमध्ये अनेक वनस्पती आणि झाडांसह गवत जळून खाक झालं। त्यातून निसर्गाच्या परिसंस्थेचं मोठं नुकसान झालंय। कारण गवत आणि झाडाझुडपांमध्ये राहणारे पशुपक्षी, सरपटणारे प्राणी, कीटक यांची परिसंस्थाच उद्ध्वस्त झालीय। वास्तविक रामलिंग डोंगर हातकणंगले तालुक्यातील सगळ्यात मोठे वनक्षेत्र आणि गायरान असलेला परिसर आहे। काही दिवसांपूर्वी या परिसरातील शेतकऱ्यांना बिबट्याचं दर्शन झालं होतं। या परिसरात घनदाट झाडी असल्यानं एक प्रकारे हा ऑक्सिजन पार्क आहे। पण रामलिंग डोंगराच्या माळावर फिरायला येणाऱ्या लोकांकडून बिडी किंवा सिगरेट टाकून ही आग लागली असावी अशी चर्चा आहे। कारण काही असलं तरी रामलिंग डोंगराला लागलेली आग निसर्गाचं आणि माणसाचं सुद्धा मोठं नुकसान करणारी आहे।